जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 7वा मोक्ष लक्षण नाम श्रीराम समर्थ मागा शोतयाचा पक्ष किती दिवसा होतो मोक्ष त्याची कथा शोते दक्ष होऊन ऐका। श्री समर्थानी दशक ज्याचं नाव आहे ज्ञानदशक मायोद्भव नाम। या दशकामध्ये समास 7वा मोक्ष लक्षण नाम। तर या समासामध्ये समर्थांनी मोक्षाची लक्षणं सांगितलेली आहेत। कशाला मोक्ष म्हणावं आणि या मोक्ष प्राप्तीसाठी आम्ही काय करावं याचा विचार श्री समर्थांनी आम्हाला इथे दिलेला आहे। तो बोध आपण आज ऐकणार आहोत। समर्थ म्हणतात आहे मागा शोतयांचा पक्ष किती दिवसा होतो मोक्ष त्याची कथा शोते दक्ष होऊन ऐका। मोक्षास कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे संत संगे पावावे मोक्षास कैसे। श्री समर्थांनी आम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत। आमचेच प्रश्न आहेत ते। पहिला प्रश्न असा आहे की मोक्ष किती दिवसात प्राप्त होतो आणि मोक्ष म्हणजे काय, तो संत संगतीने कसा प्राप्त होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समर्थांनी तितक्याच पद्धतीने एका वाक्यात दिलेली आहेत। एक प्रश्न त्याचं उत्तर एकाच वाक्यात समर्थांनी दिलेलं आहे। समर्थ म्हणतात आहे मोक्षास कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे संत संगे पावावे मोक्षास कैसे। तरी बद्ध म्हणेची बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला तो तो संत संगे कैसा लादला तेही ऐका। आता समर्थांनी काय सांगितलेलं आहे तर समर्थ म्हणतात आहे श्री समर्थांनी मोक्ष आणि बंधन या शब्दाचा अत्यंत सोपा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे। बद्ध या शब्दाचा अर्थ म्हणजे बांधला जाणे आणि मोक्ष या शब्दाचा अर्थ म्हणजे मोकळा करणे। आता कोण बांधला जातो आणि कोण मोकळा होतो याचा संबंध जीवाशी आहे। जीव बांधला जातो आणि जीव मोकळा होतो। मग पुढे म्हटलंय समर्थांनी संत संगे कैसा लादला तेही ऐका। आता संतांच्या सहवासामुळे आम्हाला तो मोक्ष कसा लाभला ते आता जरा तुम्ही ऐकून घ्या। प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधू जनी। कुठला संकल्प तर मी देह आहे हा संकल्प आणि या संकल्पामुळे जीव बद्ध झालेला आहे। तो जीव देहामध्ये प्रवेश करतो। देह धारण झाल्यानंतर त्या देहाला असे वाटते, त्या जीवाला असे वाटते की हा देह म्हणजे मी आहे, म्हणून मी देह नसून मी अविनाशी ब्रह्मतत्व आहे हे कळण्यासाठी तो विवेके मुक्त केला साधूजनी। विवेकाच्या माध्यमातून साधूंच्या संगतीने आम्हाला तो आमचा जीव मुक्त करता येतो। मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प तेरेने प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा। मी पहिल्यांदा जीव आहे आणि मी जीव ज्या देहात प्रवेश केलेला आहे तो देह म्हणजे मी आहे अशा प्रकारचा विचार दृढ झाल्यामुळे मी बद्ध झालेलो आहे, म्हणजे बांधलो गेलेलो आहे। मुळात तो बांधलेला नाही आहे, त्याने कल्पना करून घेतली की मी बांधला गेलेलो आहे। आपल्यास माहित असते की उंटाला जेव्हा एखाद्या ठिकाणी बांधतात, उंटाला ही बांधण्याची एकच दोरी असते आणि एका दोरीने ते 10 उंट बांधतात। आता एका दोरीमध्ये बांधले जातात ते, तो उंट चालवणारा आहे तो बांधतो। ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असेल त्या मुक्कामाला ते सगळे उंट एका ठिकाणी उभे करतो, म्हणजे जो कोणी उंट चालवणारा आहे तो उभा झाल्यानंतर त्या उंटाच्या पायाला आपल्या हातातील दोरीचा स्पर्श करतो आणि दोरी त्याच्या पायाला गुंडाळतो, जणू त्याला असे वाटते की आपण त्या दोरीच्या सहाय्याने आता बांधला गेलेलो आहे। काही वेळातच त्याच्या पायाची अलगद दोरी काढून घेतली जाते। तीच कृती दुसऱ्या उंटाच्या बाबतीत होते, त्याच्याही पायाची दोरी अलगद काढून तिसऱ्या उंटाला सुद्धा ती पुन्हा बांधली जाते। दोरी तीच बरं का। त्याला असे जाणवते की आपल्याला कोणीतरी बांधले आहे आणि नंतर हळूच ती दोरी पुन्हा काढली जाते। असं करता करता 10ही उंटांना नुसता दोरीचा स्पर्श केला जातो, बांधण्याची कृती केली जाते आणि रात्र निघून जाते। उंट जागेवरून काही हलत नाही, ते तिथेच असतात। पण जेव्हा त्या उंटांना सोडण्यात येते त्यावेळेस सुद्धा त्यांना सोडलं आहे यासाठी त्यांना कळलं पाहिजे, म्हणून पुन्हा तीच दोरी त्यांच्या पायांना बांधली जाते आणि सोडण्याची काही कृती केली जाते।
आपण त्यांना मोकळं केलं आहे असं त्यांना जाणवू लागते आणि मग उंट पुन्हा चालायला लागतात. मग जीवाच्या बाबतीतही तसंच आहे. जीवाला असे वाटते आहे की आपण बद्ध झालेलो आहोत, बांधले गेलेलो आहोत. या देहामध्ये आपण प्रवेश केल्यामुळे देह म्हणजे मी आहे आणि आता मला मुक्त व्हायचं आहे अशी त्याची कल्पना असते. आता बद्ध म्हणजे बांधला जाणे आणि मोक्ष म्हणजे मुक्त होणे. मुळामध्ये तो उंट ना बद्ध आहे ना मुक्त आहे, ना जो बद्ध आहे तोच मुक्त होऊ शकेल. पण मुळामध्ये तो उंट बांधलाच गेलेला नव्हता, त्यामुळे त्याला मुक्त करायची गरजच नव्हती. पण त्याच्या कल्पनेनेच मी बांधला गेलेलो आहे अशी कल्पना त्याने केली. अशा प्रकारचा विचार केला आणि तो जागेवर कायम उभा राहिला. समर्थ तेच म्हणतात आहे, मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता. समर्थ म्हणतायत, मी देह आहे, मी जीव आहे आणि आता मला बंधन प्राप्त झालेली आहे आणि त्या बंधनामध्ये मला आता जन्म आणि मरण चुकणार नाही. या ठिकाणी मी जे कर्म करतो त्या कर्माचं फळ आता मला पुढच्या जन्मी भोगावं लागणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे, पापाचे फळ ते दुःख. आता या कर्माचं फळ मला पुढच्या जन्मी भोगावं लागणार आहे. परंतु ही कर्म मी जी केलेली आहे ती कोणती आहेत? तर कर्माचे 2 प्रकार आहेत, एक पाप आणि एक पुण्य. आता समर्थाने सांगितलंय पाप कशाला म्हणावं, पाप कशातून प्राप्त होतं आणि पापामुळे आपल्याला काय प्राप्त होतं आणि पुण्याचं फळ आपल्याला काय मिळतं आणि पापाचं काय मिळतं ते समर्थाने पुढे सांगितलेलं आहे. त्या कर्माचं फळ आता पुढच्या जन्मी भोगावं लागणार आहे. म्हणून म्हटलंय पापाचे फळ ते दुःख, समर्थाने बघा उत्तर दिलेलं आहे, आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. म्हणजे दोन्ही आपल्याला गरजेचे आहे. पाप आणि पुण्य समत्वास आले म्हणजे समान झाले की आपला मनुष्य जन्म होतो. मग समर्थ म्हणाले पापाचं फळ ते काय आहे? दुःख आहे. पाप केलं तर दुःख होणार आणि पुण्याचे फळ ते सुख. पुण्य केलं तर सुख मिळणार. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. पाप पुण्याचा हा जो फेरा आहे तो आपल्याला भोगावा लागणारच आहे, कारण कर्मफळ आपल्याला चुकत नाही. जे कर्म आम्ही करतो त्या कर्माचं फळ आम्हाला भोगावे लागते. कारण मीपणामधून केलेलं कर्म, नीट श्रवण करा, मीपणामधून केलेलं कर्म, देहबुद्धी ठेवून केलेलं कर्म, त्या कर्माला पाप आणि पुण्यामध्ये त्याचं रूपांतर होते. आणि जर पुण्यकर्म केलं असेल तर त्याला पुण्य प्राप्त होते आणि जर त्याने पाप कर्म केलं असेल तर त्याला पाप लागते. म्हणून आमच्या कर्माचं फळ आम्हाला मिळत असते. म्हणून सत्कर्माचं फळ, सत्कर्म एवं पुण्यम, दुष्कर्म एवं पापम. सत्कर्म तेच पुण्य आहे आणि दुष्कर्म आहे ते पाप आहे. म्हणून ते मला आता पुढच्या जन्मी भोगावं लागते असे त्याला वाटते आहे. म्हणून समर्थ म्हणतात पाप पुण्य भोग सुटेना. आता त्याच्या लक्षात येतं की आपण पाप केलं आहे, पुण्य केलं आहे, ते मला भोगल्याशिवाय सुटणार नाही आणि गर्भवासही तुटेना. ऐसी जयाची कल्पना दृढ झाली. अशा प्रकारची त्याने कल्पना केली आहे आणि मला आता ते भोगावे लागणारच आहेत. म्हणून म्हटलंय तया नाव बांधला, जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वय बांधून कोसला मृत्य पावे. म्हणून समर्थाने या कोसल्याचं उदाहरण दिलेलं आहे. कोशातला किडा स्वतः बांधला गेलो आहे असा विचार करून तो स्वतःच्या आजूबाजूला स्वतःच्याच लाडेचंच जाळं तयार करतो आणि त्या जाळ्यामध्ये तो स्वतः अडकतो आणि शेवटी तो काय होतो? गतप्राण होतो. मग त्याला कोणी बद्ध केलं? त्याच्याच विचाराने, त्याच्याच कृतीने तो बांधला जातो आहे. त्याला कोणीही बांधत नाही आहे. त्याप्रमाणे जीवाला सुद्धा कोणी बांधलेलं नाही आहे. जीव हा परमेश्वराचा जर अंश आहे तर तो बद्ध कसा होईल? पण वासनेमुळे, इच्छेमुळे, कामनेमुळे, अहंपणामुळे तो बांधला गेलेला आहे. म्हणून तो देहाभिमान टाकला की तो मुक्त झालेला आहे. म्हणून समर्थाने ते उत्तर दिलेलं आहे, तैसा प्राणी तो अज्ञान. तो कसा आहे? अज्ञानी आहे. नेने भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटे चिना. अज्ञानामुळे त्याला जन्म मरण सुटत नाही आहे. अज्ञानी तैसा प्राणी तो अज्ञान. नेने भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटे चिना. नेने भगवंताचे ज्ञान. न येणे म्हणजे न येणे.
भगवंत काय त्याला माहित नाही, परमेश्वर जाणलाच नाही आणि जाणल्याशिवाय मुक्त होणे किंवा ज्ञानप्राप्तीशिवाय मुक्त होता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, आता काही दान करू पुढल्या जन्मास आधारू, तेने सुख स्वरूप संसारू होईल माझा. म्हणजे आता मुक्त होण्यासाठी पुण्य संचय तो करावा लागतो. पुण्य संचय करणे याची पहिली कृती आहे दान करणे. आता तो दान काय करतो तर पुढल्या जन्मामध्ये आम्हाला सुख प्राप्त व्हावं म्हणून तो दान पुण्याही कर्म करतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, पूर्वी दान नाही केले, या अगोदर मी चांगलं काम केलं नाही आहे, म्हणून दारिद्र्य प्राप्त झाले. मला जे दारिद्र्य आलेलं आहे, मी जो दरिद्री झालेलो आहे, ते मी माझ्या पापाचं फळ भोगतो आहे. मी दान केलं नाही त्याचं कारण आहे आणि म्हणून त्या कारणाला आता आपण दान करावं म्हणजे मला पुढच्या जन्मी मुक्त होता येईल. आता तरी काही केले पाहिजे की, म्हणून दिले वस्त्र जुने. आता काय केलं, काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी दान केलं पाहिजे, म्हणून त्याने काय केलं, आता दान केलं. कसलं, म्हणून दिले वस्त्र जुने. पण दातृत्वामध्ये सुद्धा कंजूसी केली. कशी कंजूसी केली हो, वस्त्र दिलं पण घरातलं जुनं वस्त्र दिलं. आता देत असताना आम्ही जर देतो तोच जर परमेश्वर, आम्ही जे देतो ते जर आम्हाला मिळणार असेल तर आम्ही देताना चांगलं का देऊ नये, म्हणून उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. काय म्हटलंय समर्थांनी, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. आमच्या जवळची चांगल्यात चांगली वस्तू आम्ही द्यावी. परमेश्वर त्यांच्याकडनं आपल्याला सुद्धा तशाच प्रकारची वस्तू देईल. त्या पाण्यातलं उदाहरण घ्या ना, पाण्यावर खडा टाका, त्यामध्ये लहरी निर्माण होतात आणि ते शेवटी काठाला लागून पुन्हा त्याच जागेवर येतात. म्हणून आम्ही जे दान देतो समाजामध्ये, त्या दानाची परतफेड अनंत असताना आम्हाला मिळते खरी, पण ती कोणती मिळते तर जी तुम्ही केली असेल तीच मिळते. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्रनाने, म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे. मी एक वस्त्र दिलं आणि एक तांब्याचं नाणं दिलं. त्यावेळेस तांब्याचं नाणं होतं, आता एक नाणं दिलं समजा, तर आम्ही पुढच्या जन्मी आम्हाला ते दान केल्यामुळे आम्हाला ते आता समृद्धी प्राप्त होईल अशी कल्पना केली. आणि ते कुठे दान केलं, कुशावर्ती कुरुक्षेत्री. महिमा ऐकून दान करी, आशा धरिली अभ्यंतरी कोटी गुणाची. समर्थ म्हणतायत, पुण्यक्षेत्री अशा प्रकारे आम्ही दान केलेलं आहे आणि त्या दानातून आम्हाला खूप पैसा मिळेल अशी आपण आशा केलेली आहे. दानातून खूप पैसा मिळेल आणि पुण्य मिळेल, खूप पुण्य मिळेल आणि पुढच्या जन्मी आम्ही सुखी होऊ अशी कल्पना केली. समर्थ पुढे म्हणतात, रुका अडका दान केला, अतितास तुकडा घातला, म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा. काही रुपये दिले, काही खडकू दान केलं, कुणी अतिथी आला आहे त्याला थोडंसं काही दिलं, माझ्याकडे जे संग्रही झालेलं आहे ते पुण्य, ते कोटी तुकड्यांच्या पुण्याचा संचय झालेला आहे. म्हणून म्हटलंय, ते मी खाईन पुढले जन्मी, जे मी दिलं आहे ते मी पुढच्या जन्मी खाईन, ऐसे कल्पितो अज्ञान बद्ध जाणावा. पुढच्या जन्माची सोय आम्ही आजच करून ठेवली आहे. आज आम्ही दानपुण्य केलं आणि ते पुढच्या जन्मी आम्हाला भोगायला मिळेल या विचाराने आम्ही पुढचा जन्म आजच ठरवून टाकला. तर समर्थ पुढे म्हणतात, आता मी जे देईन ते पुढले जन्मी पावेन, ऐसे कल्पितो अज्ञान बद्ध जाणावा. अरे आता जर तुम्ही ठरवून ठेवलं मी पुढच्या जन्मासाठी, तर आपल्याला नकोय आता पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे शयनम. आपल्याला आता ते जन्म मृत्यूचा फेऱ्यात आपल्याला अडकायचंच नाहीये. जर तुम्ही आता त्याचा निश्चय केला तर नक्कीच तुमचा जन्म पुन्हा मनुष्य रूपामध्ये होणारच आहे. परंतु आता आपल्याला जे काही आहे, जे काही पुण्य आहे, पाप आहे, जे काही तुमचे भोग आहेत, ते आपल्याला याच जन्मामध्ये इथे फेडून जायचे आहेत. पुन्हा जन्म नको. परंतु हे जर असे विचार केले तर मात्र जन्म निश्चित आहे. समर्थांनी या सगळ्या गोष्टी बद्धाचं लक्षण म्हणून सांगितले आहेत. मागे आपण बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध यांची लक्षणं पाहिली होती. त्यापैकी बद्धाच्या लक्षणामध्ये मी कर्म करतो आहे
आणि त्या कर्माचं फळ मला पुढच्या जन्मी मिळणार आहे. आणि म्हणून मी दान करतो आहे, काही पैसा देतो आहे, काही धान्य देतो आहे, काही कपडा देतो आहे, म्हणजे पुढच्या जन्मी मला प्राप्त होईल अशा प्रकारचा जो विचार करतो, जो कल्पना करतो आणि कल्पनेमुळे तो पुढच्या जन्मीची सोय आजच करतो आणि तो आतापासूनच बांधला जातो आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे हे काय आहे? अज्ञान आहे, म्हणून बांधला जातो आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे हे अज्ञान आहे, म्हणून हे अज्ञान पहिल्यांदा टाकावं आणि ते टाकल्याशिवाय तुला पुढचं काहीही समजणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे की बहुता जन्माच्या अंती होय नरदेहाची प्राप्ती, येथे न होता ज्ञाने सद्गती, गर्भवास चुकेना. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला गर्भवास चुकवायचा असेल तर ज्ञानाशिवाय मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. ज्ञानातून आपल्याला मुक्त व्हायचंय, शुद्ध ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. अज्ञानी माणसाला ज्ञान प्राप्त झालं की तो मुक्त होतो. बद्धाला अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे तो त्याचं जे कर्म करतो त्या कर्मातून अधिकाधिक तो बांधला जातो. ज्याप्रमाणे त्या कोशातला किडा जो असतो तो स्वतःलाच बांधत नेतो. ती कात्रीच उदाहरण कात्रीचंच घ्या. घरामध्ये आपल्या असते, ती मध्ये अडकते, पण तिच्या लाळेतूनच ती सगळं तयार करते आणि त्यातूनच ती बांधली जाते, म्हणजे बद्ध होते. जीव सुद्धा तसाच आहे. तो त्याचं जे कर्म करतो आणि त्या कर्मामध्येच तो अडकतो आणि तो कर्म पुढच्या जन्मीचे आजच करून ठेवतो, ती साठवण करून ठेवतो. म्हणून समर्थ म्हणतात ज्ञानाशिवाय मुक्त झाला हे कधीही शक्य नाही. म्हणून ज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही ते ज्ञान प्राप्त करा असं समर्थ म्हणतात आहे. आता ज्ञान कोणतं? समर्थांनी मागे सांगितलेलं होतं, दशक 5वा जो दिलेला होता मंत्रांचा, त्याच्यामध्ये समास 6वा होता शुद्ध ज्ञान निरूपण नाम. त्याच्यामध्ये समर्थांनी शुद्ध ज्ञान, उत्तमाचं शुद्ध ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून म्हटलेलं होतं तिथे की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाम ज्ञान. आता ज्ञान कशाला म्हटलं? ज्ञान म्हणजे काय आहे? आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. म्हणजे समर्थ म्हणतात आजपर्यंत जो ज्ञानाचा विचार झाला ते ज्ञान ग्रंथांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होते, शब्दांच्या माध्यमातून प्राप्त होते. कोणीतरी मार्गदर्शक आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला ते ज्ञान प्राप्त होते, आपल्या ज्ञानाला गती प्राप्त होते. म्हणून आम्हाला 64 कला प्राप्त होणे हे सुद्धा बहुधा ज्ञानामध्ये येते. या सगळ्या ज्ञानाची गरज भौतिक जगतामध्ये आहे. परंतु या ज्ञानावर आम्ही थांबलो तर आमच्या येण्याचं प्रयोजन हे सफल होणार नाही हो. आम्ही ज्यासाठी आलोय ते कार्य आमचं पूर्ण होणार नाही. आणि म्हणून आम्ही केवळ बहुधा ज्ञानावर थांबू नये. जगातील 99.99% पेक्षाही जास्त लोक बहुधा ज्ञानावर स्थिर झालेले आहेत. काही 60% असा कोणी सत्पुरुष आहे की ज्याने बहुधा ज्ञानाला ओलांडलेलं आहे. म्हणजे ज्याने 99.99% यापेक्षाही जास्त लोक बहुधा ज्ञानावर स्थिर झालेली आहेत. आणि काहींनी .1 असा कोणी सत्पुरुष असेल की ज्याने बहुधा ज्ञानाला ओलांडलेला आहे आणि त्यानंतर त्याने आत्मज्ञानाची कास धरलेली आहे. शोधून अशी व्यक्ती आपल्याला सापडायची नाही. जर सापडली तर ती आत्मज्ञानाची असेल. ग्रंथांच्या वाचनातून पंडित होणे खूप सोपे आहे हो. परंतु आत्मकल्याणासाठी आत्मचिंतन करून आत्मउद्धाराचाच फक्त मार्ग पकडून स्वतःला आत्मज्ञानी करून घेणं हे शतपटीने कठीण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आजपर्यंत तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान अभ्यासाने प्राप्त होऊ शकते. आणि अभ्यास म्हणजे काय आहे हो? प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाने आपल्याला बहुधा ज्ञान प्राप्त होते. आणि समर्थांनी याच्यामध्ये बहुधा ज्ञानाच्या पलीकडे जे आत्मज्ञान आहे त्याचा विचार सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला शुद्ध ज्ञान पाहिजे. आणि समर्थ म्हणतात आहे वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला समर्थ हे सांगू इच्छितात आहे, सांगतात आहे. आणि समर्थ म्हणतात आत्मज्ञान प्राप्तीसाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? तर ते प्राप्त करण्यासाठी आत्मज्ञान म्हणजे काय, त्याचा नेमका पत्ता कोणता आहे? आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी समर्थांनी एक पूर्ण समास दिलेला आहे त्याची ओळख करून घेण्यासाठी. म्हणून समर्थ त्यावेळी म्हणतात आहे की त्या लक्षणांवरून त्या वस्तूची ओळख होत असते. म्हणून लक्षणं कळलं म्हणजे आता शुद्ध ज्ञानाची लक्षणं कोणती आहेत, ज्ञान कसं असावं, ज्ञान कोणतं असावं, ज्ञानाची लक्षणे काय असावीत.
वस्तू ओळखायला सोपी जाते. म्हणून ज्ञानाचं लक्षण काय आहे तर समर्थ म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आतापर्यंत आम्ही ज्या ज्ञानाचा विचार केला तो सगळा मी सोडून इतरांचा विचार केलेला आहे, जगताचा विचार केलेला आहे, जगताकडनं मला काय प्राप्त होते याचा विचार केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे बाहेरून आत जाते ते बहुधा ज्ञान आहे आणि जे आतून प्रगट होते ते आत्मज्ञान आहे. आपल्याला आत्मज्ञानाकडे जायचं आहे. म्हणून आतून प्रगट होण्यासाठी तू प्रयत्न कर. तू स्वतःला ओळख, तू कोण आहेस. म्हणून समर्थ म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण. मी मला पाहणे, मी स्वतःला ओळखलं पाहिजे. मी स्वतःला ओळखणे म्हणजे काय? तू कोण आहेस रे? स्वतःला प्रश्न विचारा. आरशासमोर उभे राहा आणि विचारा तू कोण आहेस. तुम्हाला आरसा उत्तर देईल की तू कोण आहेस. तुमच्या लक्षात येईल की आरशामध्ये दिसणारं हे प्रतिबिंब मी नाही आहे, ते प्रतिबिंब माझं आहे, मी नाही आहे. मग प्रतिबिंब म्हणजे बिंब म्हणजे कोण हो? बिंब म्हणजे कोण आहे? बिंब म्हणजे मी आहे. मग मी जर बिंब आहे तर माझं नाव काय आहे? माझं नाव श्रीराम आहे. मी जर श्रीराम आहे तर मला श्रीराम कोणी म्हटलं? मग माझा जेव्हा जन्म झाला म्हणजे मी आईच्या उदरातून बाहेर आलो तेव्हा माझ्या आईने, माझ्या वडिलांनी मला एक नाम दिलं. ते नाम जे दिलं आहे त्या नामाला मी माझं समजलं आणि ते नाम म्हणजेच मी आहे असा मी माझा समज करून घेतलेला आहे. बरोबर की नाही? नीट श्रवण करावं. असा समज मी केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे म्हणून तेव्हापासून तू कोण आहेस? हू आर यू या प्रश्नाचं उत्तर आम्ही देतो. माझं नाव हे आहे किंवा श्रीराम आहे, जय आहे. पण त्यामध्ये आम्ही जर खरं आत्मचिंतनाकडे गेलो तर तुमच्या लक्षात येईल की श्रीराम मुळामध्ये मी नाही, मला कोणीतरी श्रीराम म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात ज्ञान कशाला म्हणावं? मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. किती सुंदर उत्तर दिलंय समर्थाने. जन्माला माझे शरीर आलेलं आहे, मी आलेलो आहे का? जन्माला माझा आत्मा आलेला आहे, जन्माला माझा जीव आला. मग मी कोण आहे? जन्माला जो येईल तो नष्ट होणार आहे. जन्माला देह आला आणि त्या देहाच्या माध्यमातून विषयासक्त असलेला जीव आला आणि म्हणून जीव हा परब्रह्मापेक्षा वेगळा झाला आणि म्हणून आत्मा याचा दृश्य जगताशी काहीही संबंध नाही. आत्मस्वरूप हे चिरंतन आहे आणि दिसणारा देह हा अनित्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात मी माझा विचार केला पाहिजे. अनेकांना मरणाची भीती वाटते. का वाटते हो? तर कारण हे आहे की मी देह आहे. आपल्याला कधी पण आता जायची वेळ आली, 5 मिनिटांनी जायची वेळ आली, 10 मिनिटांनी जायची वेळ आली, कधीही भगवंताची हाक आली तरी आपण सुटून गेलं पाहिजे. एवढं आपण अलिप्त असलं पाहिजे, कशातही आपण अडकू नये. तर समर्थ म्हणतात या संकल्पनेने मी देह आहे तो इतका बद्ध आहे, एवढा बांधला गेलेला आहे, एवढा दृढ झालेला आहे की त्याला वाटते की माझा देह संपला म्हणजे मी संपलो. म्हणून म्हटलंय जेथे दृश्य प्रकृती सरे. आता समर्थांनी त्याचं पुढे उत्तर दिलेलं आहे. दृश्य म्हणजे दिसणारे, दृश्य, द्रष्टा आणि दृष्टी या त्रिपुटीचा लय होतो आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे जेथे दृश्य प्रकृती सरे. तुम्ही जन्मापूर्वी कुठे होता? तुम्हाला जगत दिसत होते का? मग मेल्यानंतरही जगत दिसेल का? नाही. म्हणजे ते काही क्षणाचं दिसते आहे. म्हणून दृश्य दिसणारी प्रकृती ही नष्ट होणारी आहे. म्हणून प्रकृती आणि पुरुष असे 2 शब्द वापरले आहेत. प्रकृती म्हणजे नष्ट होणारी आणि पुरुष म्हणजे कायम. म्हणजे पुरुष याला ब्रह्म म्हटलेलं आहे आणि प्रकृतीला माया म्हटलेलं आहे. म्हणून माया आणि प्रकृती, माया आणि ब्रह्म, या मायेमध्ये माया नष्ट होते आणि ब्रह्म चिरंतन राहते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख परे होनी पर, या नाव ज्ञान. आता ज्ञान म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे समर्थ म्हणतात की ज्ञान म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या. ज्ञानाशिवाय मुक्त झाला असं कधीही शक्य नाही. म्हणून ज्ञान होणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून मनबुद्धी याही पलीकडे तर्क जिथे चालत नाही. परेहून परते, परावाणी ही आमच्या नाभी कमलाजवळ आहे. त्या ठिकाणी परेच्याही पलीकडे त्या ज्ञानाचं स्थान आहे, त्या ब्रह्माचं स्थान आहे. म्हणून आमचे नामदेव महाराज म्हणाले होते परेहून परते घरते ते राहू निरंतर. याचा अर्थ आम्ही ब्रह्मामध्ये विलीन राहू.
ब्रह्मामध्ये लीन होऊन जाऊ, ब्रह्म मीच आहे याची अनुमती मला येईल, याचा अर्थ परे होऊन परते घर, तेथे राहू निरंतर. म्हणून समर्थ म्हणतात आहे की उल्लेख परे होऊन पर या नाव ज्ञान, जेथे नाही दृश्य भान येथे जेथे जाणीव, हे अज्ञान विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, यासी बोली जे विमल आहे, जे शुद्ध आहे म्हटलेलं आहे. याला शुद्ध ज्ञान म्हटलेलं आहे. आत्म्याचं ज्ञान याला स्वरूप ज्ञान म्हटलेलं आहे. ब्रह्मज्ञानाचा विचार करताना समर्थांनी जगतामध्ये अडकतो आहे आणि त्यासाठी कोण कारण आहे तर मनबुद्धी, मनाने अडकलेला आहे. जसं आपण आता उंटाचं उदाहरण घेतलं, म्हणजे आपल्या मनाने तो अडकलेला आहे. त्याला बांधून ठेवलेलं होतं का? नाही. म्हणजे मी बांधलेला नाही, तर तो मुळात तो मुक्तच आहे. म्हणून आत्मा हा नित्यमुक्त आहे. आम्ही नित्यमुक्त आहोत. आम्ही कोणामध्ये अडकलेले आहोत? कोणी आपल्याला अडकवलेलं नाही. म्हणून खरं समर्थाने आत्मज्ञान प्राप्त व्हावं, खरं माणसाला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, यासाठी समर्थांनी आध्यात्मिक शब्द प्रपंच केलेला आहे. सर्व साक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया परी, ते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान. म्हणजे दृश्य जगत हे मिथ्या आहे हो. म्हणून म्हटलंय मन कृतम कृतम. गुरु वसिष्ठांनी मार्गदर्शन करताना म्हटलं आहे ज्ञान म्हणजे काय हो? अद्वैत आणि अद्वैत आणि तुर्या म्हणजे द्वैत. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की गुरु वसिष्ठांनी मार्गदर्शन करताना असं म्हटलं आहे, मन कृतम 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 रामम न शरीरम कृतम कृतम ऐलेन आलिंगता कांता तेलेंगन आलिंगता सुखता. यामध्ये मनालाच महत्व दिलेलं आहे. जे करते ते मन करते. मनात आल्यामुळे ते मनाची भूक शरीराच्या माध्यमातून भागवली जाते. ते विष सेवन पहिले मन करते. विष सेवन कोण करतं? पहिलं मन करतं आणि मन हे शरीराला चलित करते. शरीराची काही भूक नाही, ती मनाची भूक आहे आणि शरीराच्या माध्यमातून ती भागवली जाते. म्हणून समर्थाने 4 प्रकारच्या अवस्था या सांगितलेल्या होत्या. मग समर्थ म्हणतात आहे की ज्ञान आहे ते शुद्ध ज्ञान असलं पाहिजे. शुद्ध स्वरूपाची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान. म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे, हे सगळं समर्थाने आपल्यासाठी दिलेलं आहे. ज्ञान म्हणजे काय हे तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे. व आपणासी लाभ, मी माझ्याशिवाय लाभ करून घ्यावा. मी भगवंत आहे, माझा मी, यात बाकी कोणाचा संबंध नाही. हे ज्ञान परमदुर्लभ आहे. अत्यंत सोपं आहे, पण ते कसं आहे? परमदुर्लभ आहे. कारण मी जगताशी अडकलेलो आहे, म्हणून मी दुर्लभ झालेलो आहे. पण तो जर संबंध तोडला तर सोपंच आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जास्त कशामध्ये गुंतू नका. म्हणून जसं नारळामध्ये जो डौल आहे तो जर ओला असेल किंवा नारळ जर ओला असेल तर फोडला नंतर तो आतला डौल सुद्धा फुटून जातो बघा. पण ते कोरडं असेल तर ती कवटी वेगळी होते आणि खोबऱ्याचा डौल वेगळा निघतो. मग तुम्ही म्हणाल का फुटला नाही तो? त्या डौलाला का धक्का लागला नाही? याचं कारण असं आहे की त्या खोबऱ्याच्या वरच्या ज्या नरवंटीला त्या डौलाचा स्पर्श नव्हता. तसंच जगताशी आमचं तादात्म्य असलं तर दुःख होईल. जगताशी तादात्म्य नसेल तर दुःख होणार नाही. म्हणून जगाशी संबंध नाही म्हणजे ते मिथ्या आहे असं समजलं की आपण मुक्त झालो. खूप सुंदर विषय आहे हो ज्ञान. म्हणून जे आदिअंती स्वयंभ स्वरूपची स्वय, मी आधी पण होतो, आज पण आहे, उद्या पण राहणार आहे, झाले आहे तर पुढे होणार, देणे ईश्वराचे. म्हणून समर्थ म्हणतात की ईश्वर आहे म्हणून काल होतो, ईश्वर आहे म्हणून आज आहे आणि ईश्वर आहे म्हणून उद्या राहणार आहे. माझ्यात बदलच होणार नाही. बाहेरच्या दृश्य जगतामध्ये बदल होतच राहणार आहे. कारण ते स्थिर नाही आहे, ते चंचल आहे, ते अस्थिर आहे, ते सत्य नाहीच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बदल आहे, तो आम्ही स्वीकारणार आहे. माझ्यात बदल होणार नाही. जसं उदाहरणार्थ आकाशातील चंद्र, तो जर पाण्यात पडला असेल म्हणजे भांड्यात पडला असेल तर भांड्याला हात लागला की चंचल असलेलं पाणी त्या चंद्राला सुद्धा हलवून टाकते. परंतु मी कोण आहे? आकाशातला चंद्र आहे, तो जसा स्थिर आहे तसा मी स्थिर आहे. म्हणून समर्थांनी सांगितलंय पहिलं तुम्हाला ज्ञान होणं गरजेचं आहे. ज्ञान ते पण ते कसलं ज्ञान?
शुद्ध ज्ञान असलं पाहिजे. शुद्ध ज्ञानाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. कारण ते सद्गुरु कृपेने मिळतं, ते बाहेरून मिळतं, ते अभ्यासाने मिळते, ते आतून मिळते, ते सद्गुरु कृपेने मिळते. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत. म्हणजे तुम्ही ज्ञान आत्मप्रचिती पहिली करून घेतली पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की समर्थांनी सद्गुरु कृपा प्राप्त झाल्यानंतर प्रयत्नांची गरज नाही, श्रवणाचा सायासही करण्याची गरज नाही. श्रवण त्रास का करतो तर आम्हाला आमचं उमगत नाही म्हणून. ते एकदा कळलं तर ऐकणे सुद्धा थांबते, कारण ऐकण्याचे प्रयोजन संपते. जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, कळलं की माणसाला काही करायची गरज पडत नाही. म्हणून ते म्हणतात आहे की एकदा सद्गुरु प्रसन्न झाला, त्यांनी मला ज्ञान बोध दिला की मला वेदाभ्यास करण्याची गरज नाही, मला कुठला श्रवण सायास करण्याची गरज नाही. सायास म्हणजे प्रयत्न. त्याप्रमाणे प्रज्ञेविन सौरस, मी बिना प्रयत्नाने प्रज्ञेविन सौरस सद्गुरु कृपा. आम्हाला प्रत्यक्ष सद्गुरूंचा गोड प्रसाद म्हणजे सौरस, तो गोड प्रसाद आम्हाला प्राप्त होतो. फक्त सद्गुरूंनी कृपा करावी. आणि हा सगळा प्रपंच कशासाठी आहे? हा प्रपंच सद्गुरूंनी प्रसन्न व्हा आणि त्यांनी प्रसन्न व्हावं आणि त्यांनी आमच्या हृदयात वास करावा आणि आमच्याकडनं ते सगळं चंचल करून घ्यावं. यासाठी परमेश्वराची आराधना आहे. परमेश्वराची आराधना यासाठी आहे की त्याने हृदयी वास करावा आणि त्यांनी आम्हाला सत्सत विवेक बुद्धी देऊन हे सगळं अध्यात्म सार जाणून घेण्यासाठी आमची मनबुद्धी तिला तयार करावं. म्हणून समर्थ म्हणतात, ग्रंथ मात्म महाराष्ट्र त्याहून संस्कृत श्रेष्ठ, त्या संस्कृतामध्ये पाष्ट थोर तो वेदांत. एकापेक्षा एक जास्त श्रेष्ठ आहे हो. म्हणून आपल्याला सगळं शोधत बसण्यापेक्षा श्री सद्गुरु मुखातून आलेले शब्द ते आपल्या कानी पडले तर आत्मा रामदास बोध. म्हणून समर्थांनी जोपर्यंत शिष्याला तळमळ नाही, समर्थ म्हणतात आहे बघा, समर्थ म्हणतात की हे वचन माझ्या सद्गुरूंचं आहे, माझ्या आत्मप्रचितीला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे मी सांगेन म्हणून तो तुझं, जरी अवधान देसी मज तरी आता येच क्षणी. मग एवढं मी तुला सांगतो आहे, समर्थ म्हणतात एवढं ज्ञान मी तुला सांगतो आहे, एवढं सगळं मी तुझ्यासाठी प्रयत्न करतो आहे, मग तू आता मात्र ऐकण्यास तयार आहे का? हे वचन कोणाचं आहे तर माझं नाही, माझ्या समर्थांचं आहे. समर्थ म्हणतात आहे हे वचन माझ्या सद्गुरूंचं आहे. त्यांना आत्मप्रचिती प्राप्त केलेली आहे, त्यांनी आत्मप्रचिती प्राप्त केलेली आहे, त्यांना गुरुप्रचिती प्राप्त झालेली आहे. आणि ते म्हणतात आहे आता ते गुह्य म्हणजे त्यांचं जे वचन आहे, ज्या वचनाने मी समाधानी झालो आहे, आता तू सुद्धा समाधानी होशील. म्हणून त्यासाठी तू ते वचन ऐकण्यासाठी तू सावध हो, ते आता मी तुला सांगतो आहे. म्हणून समर्थांनी म्हटलंय, शिष्य म्लान वंदने बोले धरिले सदृढ पाऊले मग बोलो आरंभिले गुरुदेवे. जोपर्यंत शिष्याला तळमळ नाही, समर्थ काय म्हणतायत बघा, जोपर्यंत शिष्याला तळमळ नाही तोपर्यंत सद्गुरु कृपा करत नाही. आमची किती तळमळ आहे, त्या तळमळीवर सद्गुरु कृपा करत असतात. आमच्या इच्छा आहे त्या भौतिक सुखाच्या, मग सद्गुरु शिष्याची योग्यता पाहतात, त्या योग्यतेनुसार त्याला तो बोध करतात. आमची योग्यता वाढली म्हणजे सद्गुरु आमच्यावर कृपा करणार आहेत. म्हणून ज्याला जेवढं सहन होईल तेवढं द्यावं. आमची योग्यता आम्ही वाढवली की सद्गुरु कृपा करण्यासाठी तेथे बसलेलेच आहेत. ते ग्रंथ रूपाने आम्हाला सगळं ज्ञान तुम्हाला आम्हाला सांगतात आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की माझं सगळं ज्ञान, माझं सगळं सत्स्वरूप या ग्रंथामध्ये मी सामावून ठेवलेलं आहे. कोणत्या? दासबोधामध्ये. म्हणून म्हटलंय आत्मा राम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता करू नका खेद भक्तजनी, करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, सायुज्यतेची वाट गवसेल की. तुम्हाला सायुज्यता प्राप्त होईल, प्रत्यक्ष ब्रह्माची अनुभूती होईल, पण त्यासाठी याच्यावर विश्वास ठेवा. माझ्या सद्गुरूंनी जे मला सांगितलं ते मी लिहून ठेवलं आहे. शिष्य आता अधिकारी झालेला आहे, शिष्य पायाजवळ बसलेला आहे, सद्गुरूंचे तो पाय सेवन करतो आहे आणि सद्गुरूंना म्लान वचने म्हणजे दिनवाने हात जोडून प्रार्थना करून म्हणतो आहे ते ऐका. शिष्य म्लान वदने बोले धरिले सदृढ पाऊले मागा बोलो आरंभिले गुरुदेवे. जेव्हा शिष्याने गुरूंना प्रार्थना केली की हे देवा आता मला तुझं ब्रह्मज्ञान सांग, त्यावेळेस सद्गुरु प्रसन्न होतात आहे आणि सद्गुरु प्रसन्न होऊन
शिष्याच्या पाठीवरून हात ठेवून सद्गुरू त्यांना ब्रह्मज्ञान सांगतात आहे. कारण शिष्याची योग्यता वाढलेली आहे. सद्गुरूंची तळमळ पहिल्यापासूनच त्याला आहे. पण मुलं जोपर्यंत मोठी होत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान देता येत नाही. पक्षाला जोपर्यंत पंख येत नाहीत, पंखात बळ येत नाही, तोपर्यंत त्याला उडता येत नाही. त्यामुळे सद्गुरू तर बसलेच आहेत शिकवण्यासाठी, परंतु शिष्याची योग्यता आता वाढली आहे. सद्गुरू अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि प्रसन्नपणे आपल्या शिष्याला सांगतात आहे. गुरुदेवाने आरंभ केलाय आणि का आरंभ केलाय? अहम ब्रह्मास्मी महावाक्य. येथीचा अर्थ तर्के तोही सांगतो, ऐक्य समजत नाही तोही सांगतो ऐक आता. मी ते सांगायला आता तर्के असलेला अहम ब्रह्मास्मी अर्थ मी तुला येतो सांगतो आहे. दोन शब्द अहम आणि ब्रह्म, दोन शब्द आहेत. आणि म्हणून समर्थ गुरु आणि शिष्य एकच आहे. गुरु शिष्याचा अर्थ मी तुला इथे सांगतो आहे. मीच ब्रह्म आहे याची तू अनुभूती घे. ऐक शिष्या येथेची वर्म. आता ऐक, एक शिष्या येथेची वर्म स्वये तुझी आहेसी ब्रह्म. ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. म्हणून तू आता अशा प्रकारचा संदेह धरू नको. हे बघ, सगळ्या प्रकारचं ज्ञान आता मी तुला देतो आहे. वेदांनी जे सांगितलं आहे महावाक्य, ते चारही महावाक्य आपण सर्वांनी त्याचा अर्थ जर पाहिला तर सगळ्यांचा अर्थ मात्र एकच आहे. म्हणून समर्थ तुम्हाला हे सगळं सांगतात आहे. तू स्वतः ब्रह्म आहे याची जर तुला अनुभूती घ्यायची असेल तर आम्ही ज्या नविदा भक्ती पाहिली त्या नविदा भक्तीचा म्हणजे सर्वात महत्वाची भक्ती जी शिखरावर आहे, ज्याची उंची सर्वात जास्त आहे, समर्थ त्याचा उल्लेख करतात. नविदा प्रकारे भजन, त्यात मनुष्य तो आत्मनिवेदन, तो ते समग्र प्रकारे कथन केलं. आता तुला मी आत्मनिवेदन सांगतो. नविदा भक्तीमध्ये आत्मनिवेदन ही मुख्य भक्ती समर्थांनी सांगितलेली आहे. आता त्या 9 भक्त्या कोणत्या होत्या हो? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 भक्ती आहेत आणि त्याच्यामध्ये आत्मनिवेदन ही सगळ्यात महत्वाची भक्ती आहे. कारण त्याच्यामध्ये देवा भक्ता अखंड भेटी संत. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की साधू संत येई घरातची दिवाळी दसरा. समर्थ संत तुकाराम महाराज म्हणतात की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. म्हणजे साधू संत आल्यावर वासनेचं बीज जळून जातं. मग असं असताना मग यांचं का जळत नाही, यांच्या का वासना उडत नाही, याच्यामध्ये का बदल होत नाही? याचं उत्तर अत्यंत सोपं आहे. कारण माझ्या उद्धाराची तळमळ जर मला असेल तर साधू संतांच्या स्पर्शाने माझ्या चित्तवृत्तीमध्ये बदल होऊ शकतो. ज्याला वाचायचा आहे तो कोणाही कडून वाचू शकतो. वाचाल तर वाचाल. आणि ज्याला मरायचं असेल तर त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की या लोकांना काही किंमत राहणार नाही. म्हणून संत चरण रज लागता सहज जरी आपल्याला संतांची भेटी झाली तरी सुद्धा माणसामध्ये बदल होतो. वासनेचे बीज जळून जाये. ते जसं पेरण्याचं जे बी आहे, बियाणं आहे, ते बी जर मी तव्यावर भाजलं तर ते भाजल्यानंतर ते आपण जमिनीत जर पेरलं आणि त्याला कितीही खत घातलं, कितीही पाणी घातलं तरी सुद्धा त्याला अंकुर फुटत नाही. तशी वासना ही संतांच्या सहवासामध्ये राहून ती पूर्ण जळली की त्याला पुन्हा अंकुर फुटत नाही. असं जर अंकुर फुटला नाही तर पुढचा अंकुर मात्र रामनामाचा फुटतो. म्हणून तुकाराम महाराजांनी या चरणाच्या पुढच्या चरणात म्हटलंय, मग रामनामी उमजी आवडी. भगवंताच्या नामाची गोडी त्याच माणसाला लागू शकते ज्याला व्यवहारातली जी विषय वासना आहे त्याने जाळलेल्या आहेत. ते सगळ्या विषय वासना, ज्याला तळमळ आहे त्याला काहीही प्राप्त होऊ शकते. ज्याला तळमळच नाही त्याला संतांच्या सहवासात सुद्धा काहीही मिळणार नाही. म्हणून गायीच्या स्तनाजवळ गोचिडही राहते आणि गायीच्या स्तनाजवळ वासरूही राहते, पण त्या गोचिडाला त्या गायीच्या रक्ताची गोडी आहे. त्याला दूध कधीही मिळू शकत नाही, पण गाय दूध कोणाला देते तर ती त्याच्या वासराला देते. तसे संतांची कृपा कोणावर होते तर ती गोचिडावर होणार नाही तर त्यांच्या भक्तांवर होईल. म्हणून संतांना आम्ही शरण गेलो पाहिजे, ते अनन्य भावाने गेले पाहिजे आणि तसं जर केलं तरच आमच्या वासना जळतील. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे.
मग कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आमच्या हृदयामध्ये जो राम आहे तो खऱ्या अर्थाने प्रगट होईल आणि आम्हाला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. म्हणून समर्थ म्हणतात, न दिसे नेने कर्मा कर्म, न दिसे धर्मा धर्म. काही दिसत नाही, काय काय केले आहे काही दिसणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, पहिलं ज्ञान कळलं पाहिजे आणि आपल्याला जिथे जाईल तिथं गट गट मे साई रमता, कटू वचन मत बोल, असं वचन आहे. सगळीकडे परमेश्वर बसलेला आहे. मग तो मंदिरात नाही का? आहे, पण तो पाहणाऱ्यांसाठी आहे, न पाहणाऱ्यांसाठी नाही आहे. म्हणून जे नुसते बोलतात त्यांच्या कृतीमध्ये ते संसाराच्या गप्पा मारत असतात. त्यांना पोथी आवडत नाही, त्यांना ग्रंथ वाचन आवडत नाही, संतांची संगती आवडत नाही, उपासना आवडत नाही, जप माहीत नाही, रोजची देवपूजा म्हणजे त्यांना फार मोठे संकट पडते. म्हणून समर्थ म्हणतात, त्याला कर्म कर्म त्याला कळतच नाही. गप्पा मारणे यामध्ये त्याला मनोरंजन वाटते, वेळेचा सदुपयोग करतो. आम्ही आमची करमणूक करायला नको का? आपलं जीवन साधकांचं हे मुळात करमणुकीसाठी नाही. आता कशाची करमणूक करायची? आता करमणूक करता करता सारं आयुष्य निघून गेलं या संसारामध्ये आणि करमणूक करता करता आपण ज्या गोष्टी नको आहेत त्याचाही संग्रह केला आहे. त्यामुळे आम्हाला सन्मार्ग दिसत नाही. याला काय म्हणावं? तर समर्थ म्हणतात, याला बद्ध म्हणावं. आम्हाला जर समजा शास्त्र ऐकण्यासाठी आवड आहे, वाचण्याची आवड आहे, आम्हाला सत्संगाची ओढ आहे, आम्हाला सन्मार्ग हवा आहे, तर त्यांनी सुपुत्र असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? सुपुत्र. आई वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहून जे मूल आनंदित होतात, आई वडिलांच्या दुःखामध्ये जी मुलं दुःखी होतात, त्या मुलांना धन्य तो संसारी म्हणावं. या संसारी जीवांना हे कळलं पाहिजे की आपल्या घरामध्ये असलेले वृद्ध माता पिता यांची आम्ही काळजी घेतली पाहिजे. त्यांना दिवसातून तुम्ही 5 मिनिटं जरी वेळ दिला तरी त्यांना फार मोठं टॉनिक मिळाल्यासारखं वाटतं. त्यांना खाण्याची आवड नाही, त्यांना फिरण्याची आवड नाही, ते फक्त आपल्या मुलाच्या सुखाची कामना करतात. मग अशा मुलांनी आपल्या माता पित्यांजवळ आशीर्वादाच्या निमित्ताने, आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने त्यांच्या पायाजवळ बसावं, 10 मिनिटं त्यांच्याशी बोलावं, 10 मिनिटं त्यांच्याशी बोलावं आणि त्यांचा एक हसरा चेहरा एकदा पाहावा आणि मग आपल्या नित्याच्या कामाला लागावं. कबीरांचा मुलगा कमाल माहितीच आहे, त्याची गोष्ट आपण मागे ऐकली होती. त्याच्यामध्ये त्याला दुःख झालेलं होतं बाबांना बघून. बाबांना त्याने प्रश्न केला की बाबा अगदी चिंतित होते. त्यांना त्याने प्रश्न केला, काय केला की तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्ही एवढे निवांत का बसलेला आहे? ही गोष्ट आपण मागे पाहिली होती. आता समर्थ पुढे म्हणतात आहे, आता गर्भवास नरदेही घडे. समर्थाने पुढे म्हटलंय काय? गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्वता न घडे, अकस्मात भोगणे पडे पुन्हा निश्चयोनी. समर्थाने अजून एक दुसरा विचार मांडलेला आहे की आम्ही या जन्मामध्ये जे कर्म करतो, आम्ही पुढचा जन्म आम्हाला पुन्हा नरदेहच प्राप्त होईल असं सांगता येत नाही. याचं कारण असं आहे की नरदेह पुन्हा पुन्हा मिळत नाही. बहुत जन्माच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती आहे. नरदेह हे मुक्तीचं द्वार आहे. या नरदेहातूनच माणसाला मुक्त होता येते आणि नरदेहच आम्ही जर सार्थक केला तर पुन्हा आम्हाला मिळणारा जन्म हा नरदेहच प्राप्त होईल असं खात्रीला एक सांगता येत नाही. कदाचित आम्हाला पुन्हा खालच्या योनीमध्ये जावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशी आमची अवस्था होऊन जाईल. आणि म्हणून तुम्ही ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञानातून तुम्ही मुक्त व्हा असं समर्थ सांगतात आहे. ऐसा निश्चय शास्त्रांतरी, बहुत केला बहुता परी, नरदेह संसारी परम दुर्लभ असे. म्हणून शास्त्रामध्ये नरदेह दुर्लभ सांगितलेला आहे. आद्य शंकराचार्यांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. त्यापैकी पहिलं म्हणजे मनुष्यत्व. मनुष्य होणे हे दुर्लभ आहे. परमेश्वराने सगळे जीव उत्पन्न केलेत स्वतःच्या एका कल्पनेने, पण त्यामध्ये सर्वात उत्तम कोण आहे तर तो नर आहे. त्याच्याजवळ विचारशक्ती आहे, विवेक शक्ती आहे, बुद्धी आहे, प्रगती करता येते, आपल्या उन्नतीचा मार्ग स्वतः निवडता येतो. असं असताना नरदेहामध्ये येऊन माणसाने आपल्या मुक्तीचा विचार करू नये, प्रगतीचा विचार करू नये, ज्ञानाचा विचार करू नये. याचा अर्थ नरदेहामध्ये येऊन तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही नरदेहाचा उपयोग करत नाही.
उलट त्या नरदेहाला तुम्ही नीच योनीमध्ये परत टाकता, कारण पुढचा जन्म सांगता येत नाही. आमच्याकडनं आज जर सत्कर्म घडलं नाही, आमच्याकडनं आज जर ज्ञानप्राप्ती घडली नाही, तर आमची पुन्हा घसरण होईल. हे नराने लक्षात ठेवावं आणि आम्ही ज्ञान प्राप्त करावं. ज्ञानासारखं जगात दुसरं पवित्र काहीच नाही. नाही ज्ञाने पवित्रम इह विद्यते. म्हणून आत्मज्ञान याला ज्ञान म्हटलेलं आहे. भौतिक ज्ञानाचा विचार इथे नाही आहे. भौतिक ज्ञान तर आम्ही प्राप्त करतोय, त्या प्राप्तीशिवाय आम्हाला जगता येत नाही. कारण जगण्यासाठी भौतिक ज्ञानाची गरज आहे, पण मुक्त होण्यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे. भौतिक ज्ञानाने भौतिक सुख प्राप्त होतील, पण आध्यात्मिक ज्ञानाने आम्हाला मुक्त होता येईल. आणि मुक्त होण्यासाठी नरदेह आहे. म्हणून म्हटलंय, पाप पुण्य समत्व घडे तरीच नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे हे व्यास वचन भागवती. म्हणजे भागवतामध्ये असं वचन आलेलं आहे की नरदेह माणसाला तेव्हा प्राप्त होतो जेव्हा पाप आणि पुण्य हे सारखं होते. या दोघांची काय होते? समता घडते. तेव्हा आपल्याला काय होतो? नरदेह प्राप्त होतो. 84 लक्ष जीवयोनी आहे. या सर्व जीवयोनीमध्ये या सगळ्या जीवयोनींना भोगयोनी असे म्हणतात. आता आपण जे दुष्कर्म करतो त्यानंतर आपल्याला ज्या भोगयोनी भोगाव्या लागतात त्या भोगाव्याच लागतात. आणि यांचा सगळ्यांचा फेरा पूर्ण झाला की मग नरदेह प्राप्त होतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. असा हा दुर्लभ असलेला नरदेह, आम्ही या नरदेहाचं सार्थक करणे हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून श्लोक दिलाय समर्थांनी, नरदेह माध्यम सुलभम सदुर्लभम प्लवनम संकल्प गुरु कर्णधारणम मयानुकूलेन नभस्वतेरितम पुमान म वाधीन न तरेस आत्महा. नरदेह माध्यम सुलभम दुर्लभम. नरदेह कसा आहे तर तो मुळामध्ये दुर्लभच आहे, पण ईश्वर कृपेने आज आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे. तो सुलभ झालेला आहे, आम्हाला मिळालाच ना, म्हणून आम्हाला तो सुलभ वाटतो आहे, पण ते मुळात दुर्लभ आहे. 84 लक्ष जीवयोनी भोग भोगून आम्हाला नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. प्लवलम संकल्प गुरु कर्णधारम. आमच्या या नरदेहाला योग्य दिशेने नेण्यासाठी प्रत्यक्ष नावाडी म्हणून, कर्णधार म्हणून सद्गुरू बसलेले आहेत. चिंता करण्याची काही गरज नाही. तुम्ही नावेमध्ये बसा आणि ती नाव सद्गुरू हाकणार आहेत, सद्गुरू चालवणार आहेत. आणि नुसते ते चालवणार नाही तर त्यावर ईश्वराची कृपा पण आहे. ईश्वर कृपा कशी तर मायानुकूलेन. आता माझ्या इथे अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे. वाराही त्या नावेनं योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी तो सहाय्यक झालेला आहे. नाव ज्या दिशेने जाते आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जर वारा येत असेल तर त्या नावेला पलीकडच्या तीरावर जाणं त्रासदायक होते. नावाड्यालाही त्रास होतो. पण इथे योग कसा आलेला आहे? समर्थ म्हणतात इथे योग कसा आलेला आहे तर नरदेह प्राप्त झाला आहे. आणि त्या नरदेहाला मार्गदर्शन करणारे श्री सद्गुरू कर्णधार आहेत. आणि ईश्वर कृपा आपल्यावर झालेली आहे. आणि आमची नाव त्या वाऱ्याने आपोआप ढकलावी. त्याप्रमाणे बिनासायास सांगितलंय, त्याप्रमाणे बिनासायास म्हणजे सगळे प्रयत्न कोण करतायत? सद्गुरू करतात आहे. त्याप्रमाणे बिनासायास आता ती नाव सुद्धा चालते आहे. मार्गदर्शक सद्गुरू बसलेले आहेत. असं असताना जर आम्ही आमच्या हिताचा विचार केला नाही, आमच्या जन्माचं सार्थक व्हावं यासाठी आम्ही काही प्रयत्न केला नाही, जो दुर्लभ असलेला देह नरदेह प्राप्त झालेला असताना सुद्धा आम्ही त्याची काळजी घेतली नाही, आम्ही त्या संधीचं सोनं जर केलं नाही तर पुमान नवाधी न तरेस आत्महा. तो आत्मा कसा तरुण जाईल? त्या आत्म्याचा उद्धार कसा होईल? आमचं जीवन धन्य कसं होईल? उपलब्ध झालेल्या म्हणजे आमचं दिन कसं
धन्य कसं होईल, होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी जर आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत तर आम्ही वेळीच त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे. नरदेह म्हणजे आपली एक सुवर्ण संधी आहे, आपल्याला लागलेली एक लॉटरी आहे. नरदेह म्हणजे मणिकांचन योग आहे. एका बाजूला नरदेह प्राप्ती झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्संगती आहे आणि मनामध्ये समर्थ म्हणतात आमच्या मनामध्ये आमच्या मुमुक्षत्व आहे आणि म्हणून 3 गोष्टी ज्या दुर्लभ सांगितलेल्या आहेत त्यापैकी मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रया, या तिघांचा संगम आमच्या जीवनात झाला. आता आम्हाला फक्त आपल्या मनाला फक्त तिथे तयार करायचं आहे त्या दिशेने जाण्यासाठी. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे नरदेह दुर्लभ अल्प संकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी, देव अनुकूळ नवे जया, स्वये पापी तो प्राणिया, भवाब्धी न तरवे तया, आत्महत्यारा बोलिजे. आता समर्थांनी सांगितलेलं आहे की सर्वप्रथम नरदेह असा काय आहे, हा अत्यंत दुर्लभ असून जर समर्थ म्हणतात सगळ्यात तुम्हाला पवित्र हे भेटलेलं आहे म्हणजे देह, आणि समर्थ म्हणतात सोन्याहून पिवळं. मग ते काय आहे तर तुम्हाला नरदेह एकतर भेटलेलाच आहे जो अत्यंत दुर्लभ आहे. तो नरदेह तुम्हाला भेटला, परंतु त्याच बरोबर तुम्हाला संत संगती भेटलेली आहे म्हणजे भगवत कृपा तुम्हाला सहज मिळालेली आहे. तो सदृढ होडीसारखा असून गुरुदेव हे त्याचे कर्णधार आहे, सद्गुरू आपले कर्णधार आहेत. मग भगवंताची कृपा हा अनुकूल वाहणारा वारा आहे. हे सर्व मिळूनही जो मनुष्य भवसागरातून तरून जात नाही तो खराच आत्मघातकी आहे. त्याच्यासारखा दुर्दैवी माणूस कुठेच नाही. जर तुम्हाला नरदेह भेटलेला आहे आणि जर तुम्हाला भगवत प्राप्ती म्हणजे संत संगती भेटलेली आहे तर ते मणिकांचन योग आहे, त्याला तुम्ही सामान्य समजू नका. म्हणून म्हटलंय समर्थांनी नरदेह दुर्लभ अत्य संकल्पाचा लाभ, ज्याला देवाची कृपा लाभत नाही, गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी. म्हणजे ज्याला नरदेह दुर्लभ आहे खरा, पण अल्पशा संकल्पाने त्याचा लाभ होतो. अल्प संकल्पाचा लाभ, त्याला काय लाभ होतो, गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी. म्हणजे सद्गुरु हे कर्णधार आहेत आणि स्वतः सिद्ध असल्याने ते सुखाची प्राप्ती करून त्याला देतात आहे, परंतु त्याला घेणं जमलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे देव अनुकूळ नव्हे जया, स्वये पापी तो प्राणिया, भयाब्धी न तरवेन तया, आत्महत्यारा बोलिजे. म्हणजे ज्याला देवाची कृपा लाभत नाही तो प्राणी स्वतः अत्यंत पापी असतो, त्याला भवसागर तरून जाणे शक्य होत नाही, त्याला काय म्हणावं, आत्मघातकीच म्हणावं लागेल, आत्महत्यारा बोलिजे. ज्ञाने विन प्राणियांसी जन्म मृत्यू लक्ष 84, ती तुक्या आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा. आता समर्थांनी म्हटलंय ज्ञाने विन प्राणियांसी म्हणजे नरदेहात ज्ञान प्राप्त करून घेतले नाही, जन्म मृत्यू लक्ष 84. आता ज्ञाने विन प्राणियांसी नरदेहात जर ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर जन्म मृत्यू लक्ष 84, तर 84 लक्ष योनीत जन्म मरण भोगावे लागेल. आणि पुढे म्हटलं आहे तितुक्या आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा. म्हणजे तितक्या आत्महत्या त्याला घडतात आणि म्हणून त्याला आत्महत्यारा असं म्हटलेलं आहे. नरदेही ज्ञाने विन कदा न चुके जन्म मरण, भोगणे लागदी दारुण नाना नीच योनी, रीस मर्कट श्वान सुकर, अश्व वृषभ हंसाखर, काक कुरकुट जंबुक मार्जर, सरड बेडुक मक्षिका. आता समर्थ म्हणतात नरदेही ज्ञाने विन, नरदेह प्राप्त झाला असता ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर काय होतं, भोगणे लागती दारुण नाना नीच योनी, तर जन्म मरण परंपरेपासून सुटका होऊ शकत नाही आणि नाना दारुण नीच योनी भोगाव्या लागतात. त्याच्यामध्ये समर्थाने नीच योनी कोणत्या सांगितल्या आहेत तर अस्वल आहे, माकड आहे, कुत्रा आहे, डुक्कर आहे, घोडा आहे, बैल आहे, रेडा आहे, गाढव आहे, कावळा म्हणजे काक म्हणजे कावळा आहे, कोंबडा आहे, कुरकुट, जंबुक, कोल्हा, मांजर, सरडा, बेडूक, मक्षिका माशी आहे.
आणि समर्थ पुढे म्हणतात, इत्यादिक नीच योनी ज्ञान नसता भोगणे जनी आशा धरी मूर्ख प्राणी पुढील या जन्माची. आता समर्थाने सांगितलंय इतक्या जीव योनी नीच योनी सांगितल्या, इत्यादी नीच योनी आहेत त्या ज्ञान न झाल्यामुळे, ज्ञान नसता भोगणे जनी, ज्ञान न झाल्यामुळे त्या लोकांना भोगाव्या लागतात. आशा धरी मूर्ख प्राणी पुढील या जन्माची, मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची आशाच धरीत असतो. हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता ऐसा विश्वास धरिता लाज नाही. कोण पुण्याचा संग्रहो जे पुन्हा पाविजे नरदेहो दुराशा धरली पाहो पुढील या जन्माची. समर्थ पुढे म्हणतात आहे, हा नरदेह पडल्यावर, हा नरदेह पडता म्हणजे हा नरदेह पडल्यावर तोची पाविजे मागुता पुन्हा नरदेहच मिळेल ऐसा विश्वास धरिता लाज नाही. असा विश्वास धरण्याची त्यांना लाजही वाटत नाही. कोण पुण्याचा संग्रहो जे का पुन्हा पाविजे नरदेहो दुराशा धरिली पाहो पुढील या जन्माची. त्यांनी काय असा मोठा पुण्य संग्रह केलेला असतो की परत नरदेहच त्यांना लाभावा, पण तरी मनात पुढल्या जन्माची दुराशा ते बाळगतात. ऐसे मूर्ख अज्ञान जन केले संकल्पे बंधन शत्रू आपणासी आपण होऊन ठेला. श्लोक सांगितलेला आहे, आत्मेव या नत्मो बंधुरात्मेव रिपुरात्मना. असे जे मूर्ख आणि जे अज्ञानी लोक असतात ते स्वतःच्या संकल्पानेच बंधनात पडतात आणि ते आपले आपणच शत्रू होऊन राहतात. समर्थांनी आता श्लोक सांगितलाय त्याचा अर्थ असा आहे की आपणच आपले बंधू व आपणच आपले शत्रू असं म्हटलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण ऐकतयाचे लक्षण सांगिजेल. असे जे संकल्पामुळे बंधन उत्पन्न होते ते संत संग तुटल्यामुळे हे जाणून त्याने घ्यावं. आणि आता त्याचं लक्षण काय आहे ते मी सांगतोय, ते नीट ऐका. पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर प्रकृती स्वभावे जगताकार वर्तो लागे. आता आपलं शरीर पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश या 5 पंचमहाभूतांनी ते तयार झालेलं आहे आणि प्रकृतीच्या स्वभावानुसार या जगातील सर्व कार्य चाललेली आहेत. देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्रा गुण शक्ती आदी करून लक्षण चौपुटी तत्वांचे. म्हणजे देह अवस्था अभिमान स्थान भोग मात्रा गुण आणि शक्ती ही 8 तत्वे एकाच देहाची आणि त्याच्या चौपट म्हणजे 32 तत्वे 4 देहांची होतात. वरती जी 4 देह दिलेले आहेत त्याची. पुढे म्हटलं आहे, ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली. अशी ही पिंडाची ब्रह्मांडाची रचना विस्तार पावल्याने तत्वज्ञानाचा निर्धार करताना अनेक कल्पनांच्या योगे मतांचा गोंधळ झालेला आहे. नाना मनी नाना भेद भेदे वाढती विवाद परितो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती. तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा. म्हणजे या संवादामध्ये लक्षण त्याप्रमाणे जाणवी, परंतु देह हा पंचभौतिक आहे आणि त्यात आत्मा हा कारण म्हणून ओळखावा. देह अंती नासो न जाये त्यास आत्मा म्हणू नये. नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला. देह शेवटी काय होतो, नष्ट होतो आणि म्हणून त्याला आत्मा असं कधीही म्हणू नये. या देहामध्ये नाना तत्व एकत्र सगळी आलेली आहेत. अंतकर्ण प्राणादिक विषय इंद्रिये दशक हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री. घेता सूक्ष्माची शुद्धी भिन्न अंतकरण मनबुद्धी नाना तत्वांचे उपाधी वेगळा आत्मा. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य महाव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्टदेह. 4 पिंडी 4 ब्रह्मांडी ऐसे अष्टदेहाची प्रौढी कृती पुरुषांची वाडी दशदेह बोलिजे. ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे. भेद उच्च नीच भासती परिचारी एकची असती ये विषयी दृष्टांत संमती सावध ऐका. उच्च नीच असा भेद भासत असले तरी वास्तविक ते 4 एकच आहेत हे कळावं म्हणून दृष्टांत पुढे सांगितलेला आहे तो ऐका. घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश अवघे मिळून आकाश एकची असे. म्हणजे हे सगळी जी 4 आकाश आहेत
ती खरे पाहता सर्व मिळून काय आहे? एकच आकाश आहे. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा अवघा मिळून आत्मा एकची असे. घटी व्यापक जे आकाश, तया नाव घटाकाश. पिंडी व्यापक ब्रह्मांश, त्यास जीवात्मा बोलिजे. मठी व्यापक जे आकाश, तया नाव मठाकाश. तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश, त्यास शिवात्मा बोलिजे. मठा बाहेरील आकाश, तया नाव महदाकाश. ब्रह्मांडा बाहेरील ब्रह्मांश, त्यास परमात्मा बोलिजे. उपाधी वेगळे आकाश, तया नाव चिदाकाश. उपाधी वेगळं जे आकाश आहे त्याला चिदाकाश म्हटलेलं आहे. तैसा निर्मळात्मा प्रवेश परेश, तो उपाधी वेगळा. उपाधी योगे वाटे भिन्न, परिते आकाश भिन्न. तैसा आत्मा स्वानंद गण एकची असे. ऐसे आत्माचे लक्षण जाणता नाही जीवपण. उपाधी शोधिता भिन्न मुळीचा आहे. जीवपणे कदसी अहंकारे जन्मसोसी. विवेके पाहता प्राणियासी जन्म कैचा. म्हणून समर्थांनी म्हटलं आहे, जन्ममृत्यापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला. म्हणजे जन्ममृत्यापासून सुटणे यालाच काय म्हटलेलं आहे? मोक्ष झाला असं म्हटलेलं आहे. तत्वे शोधिता पावला, तत्वता वस्तू. तत्वांचा शोध घेऊ लागला असता तत्वापासून आपण भिन्न आहोत हे त्याला कळते. आणि अशा रीतीने तो शोध घेता घेता शोध घेणारा वेगळा उरतच नाही, तो स्वतः तत्वच वस्तूच होतो. जेणे क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये. ज्या क्षणाला गुरु असा अनुग्रह करतात त्या क्षणी मोक्ष मिळतो. आत्म्याला बंधन आहे असे बोलू सुद्धा नये. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली. संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला. ज्ञान विवेके प्राणियाला मोक्ष प्राप्ती. आता स्वप्नामध्ये ज्याला वाटत असे की आपण बांधला गेलेलो आहोत त्याला जागृती आली असता कळून येतं की मी बांधलेलाच नाही. अज्ञान निसीचा अंती, संकल्प दुःखे नासती. तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची. तैसा संकल्पे बांधला जीव, त्यास अनिक नाही उपाव. विवेके पाहता वाव बंधन होय. त्याप्रमाणे संकल्पाने जीव बांधलेला असतो आणि त्यातून सुटण्यासाठी विवेकाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि विवेक केला की नसून असल्यासारखे मानलेले बंधन हे काय होतं? नाहीसे होते. विवेक पाहिल्या विन जो जो उपाव तो तो सीन. विवेक पाहता आपण आत्माच असे. आता समर्थ काय म्हणतात? विवेक पाहिल्या विन, विवेक न करता जो जो उपाव तो तो सीन. म्हणजे जी जी साधने करावी त्याने सर्व सीनच होतं. आणि विवेक पाहता आपण आत्माच असे. म्हणजे विवेकानं जर पाहिलं, विवेक केला की आपण आत्माच आहोत हे आपल्याला कळतं. त्याच्यासाठी सत विवेक बुद्धी आपल्या अंगी असावी लागते. आपण ती जर सत्सज विवेक बुद्धीने त्याचा विचार केला तरच त्याचा आपल्याला आत्मा हा आपणच आहे हे दिसू लागते. आत्मयाचा ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्व ही आत्मस्वी नगडे. आता आत्म्याच्या ठिकाणी बंध, आत्मयाच ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही. समर्थ म्हणतात आत्म्याच्या ठिकाणी बंध आणि मोक्ष हे दोन्हीही नाहीत. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे. जन्म मृत्यू इत्यादी सर्वही आत्म्याच्या ठिकाणी घडत नाहीत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.